15 वर्षापूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न तिचा बाप जमवायचा, असं होतं तो नियम. आणि बाप ज्या घरात देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं, असा नियम होता तो. आता तो नियम बदलला. आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं कुठीचं लग्न झालं, ती आईला गेली काय, आपली गुड्डी गेली का काय. तिच्याही म्हणली तशी दिसती आपली नाही, आपली 4 दिवस झाले घरात नाही. संस्कृती बदलली. 15 वर्षापूर्वी मुलगी नवऱ्याच्या घरी चालली तर पुरीची आई म्हणायची कष्ट करायचे आणि पोट भरायचं. आता आई सांगते एखादा महिना बघ, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. हो पुरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी 2-3 वर्षात रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग करा. जरा विचार करा. हा विनोद नाहीये, हे मी मरण ना मारा, मरणार नाही मी 5-25 वर्ष, अजून 25 तर कसे काढीन, पण मी मेलो तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. इंदुरीकर काय म्हणत होता. आता थोडा राग येईल तुम्हाला, आता थोडा राग येईल. एक वाक्य मुलींसाठी सांगतो. 100% मुली इंदुरीकरला शिव्या देत्या. व इंदुरीकर आम्हाला कपड्यांवरून केसावरून लय बोलतो, त्याच्या बापाचं काय जातं, आम्ही कुणावरही प्रेम करू, कुणाचा हात धरून जाऊ, त्याच्या बापाचं काय जातं. पूर्ण माझ्या बापाचं काही जात नाही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलगी मला आहे ना, पूर्ण आयुष्यामध्ये बापानं तुमच्यासाठी काय केलंय या गोष्टी तुम्हाला कवितन कादंबरीत कळणार नाही. त्याला बापाचंच हृदय लागतं काय मध्ये. हे भाषण करून कुठं आईन बापा कळतात का बावळाटासारखं. प्राध्यापकाचं भाषण कॉलेजला 1.5 तास आई या विषयावर, त्याच्या आई वृद्धाश्रमात. असं चाललं, असं नाही चालत. महिला मंडळ हे बसलेत नाही एवढे, पुरी जरा नीट आहे का. हे घाटकोपरला राहायला आले ना, खेड्यातून आले, काही नव्हतं पुरीनो. अंगातला ड्रेस होता, कुणाच्या तरी ओळखीचा आधार होता, फुटपाथवर झोपत होता, वडापाव खात होता, पण आई बापाच्या सुखासाठी दिवस काढत होता. काही नव्हतं त्याला, मिळालं एखादी शिपोटाला अन्न असं नाही, आणि मिळालं तर भरपूर मिळालंच असं नाही. ओव्हर टाईम करायचं, एक दिवस मित्राक काढायचा, एक दिवस फार फुटपाथवर काढायचा. पुरीनं हळूहळू त्याचं लग्न झालं. पुरीनं तो घरी आला ना, मुंबईला राहायला आला ना घाटकोपरला, त्याच्या बायकोनं पापड बनवले, लोणचे बनवले, दोघांनी छोटीशी खोली घेतली. आणि पुरीनं तुमचा जन्म झाला ना, तुमचा जन्म, तर 15 मिनिटं तुमचा बाप हसत होता. का हसत होता माहितीये तुम्हाला, का हसत होता माहितीये. त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. त्याला आई मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, माझ्या आईने मला आशीर्वाद दिला याचा आनंद. हसला पुरीनो. कॉलनीतल्या सगळ्या लोकांना चहा पाजला. पुरीनो तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, असे इतक्याच होते पुरीनो. तुमची आई तुम्हाला अंघोळ घालायची पुरीनो, तर कशी घालायची माहिती आहे. नऊवार साडीतली आमची जुनी आई सांगेल कशी घालायची. पाय सपाट पसरायचे, त्याच्यावर पालथी पोरगी झोपायची आणि पाठीवर पाणी ओतायचं आणि एका हाताने चोळायचं. पुरीनो हा बाप बादलीतलं पाणी तुमच्या अंगावर ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळून झोळीत टाकायची. तर तुमचा बाप कामाला जाताना झोळीची दोरी ओढून जायचा आणि तो त्याची बायको चपात्या करत होती आणि तुम्ही झोपायच्या. पुरीनो तुम्ही बोलायला लागला ना, तो बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागला ना, तुम्ही वाकून चालायचा. पुरीनो तुम्ही रडायला लागला ना, पारासारखा बाप की ज्याला कंपनीमध्ये लोक साहेब म्हणतात, तो घरी आला ना तर गुडघे खाली टेकवायचा पुरीनो आणि हात खाली टेकवायचा आणि घरात घोडा घोडा व्हायचा पुरीनो. घरात घोडा घोडा व्हायचा तो बाप आणि तुम्हाला पाठीवर बसवायचा आणि तुमचे पाय पोटाला लागले की तो वर हसायचा. तुमचं लग्न जमलं ना, रात्रभर उशीमध्ये मुटकं गुंतून ढसा रडत होता. पुरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा. पुरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा. ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा. कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही, कारण तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज काय बोलायचं. फक्त एक करा पुरीनो, करा तुम्ही प्रेम कोणावर बी. त्याला काय आता तुम्हाला 50% आरक्षण आहे.
आज पळून जा तुम्ही. आता कीर्तन संपल्यावर चंद्र आहे साक्षीला. फक्त मेसेज टाका जा. फक्त पूर्ण एक वाक्य ऐका माझं, पाया पडतं तुमच्या. कुणावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, जिकडे झक मारायची तिकडे मारा, पण तुम्ही स्पष्ट तुमच्या बापाला सांगून टाका माझं ह्या मुलावर प्रेम आहे. मी 9वी तो मस्तपैकी तुमचं लग्न करून देईल, पण आयुष्यामध्ये त्याची मान समाजात खाली होऊ देऊ नका. तुम्ही सांगून टाका मी 9वी पासून त्याच्या गाडीवर हिंडते, झक मारी ते काय ते असायचं ते सांगून टाका. माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकीतोय. आणि पोरांनो ध्यानात ठेवा, प्रियशी एवढी सोपी गोष्ट नाही. तुम्ही आहे भ्रमात. तुम्हाला वाटतं प्रियशी पागल आहेत, पागल. माणसाची प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ नवनाथाचा भाऊ. लग्न झाल्यावर म्हणते तू अनाथ आहे, आणि शेवटी म्हणते तू अनाथ आहे. बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तर हे एक कांडी चुकीत आहे. अरे माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी, माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. आणि माणसाची बायको नवऱ्याशी 3 वर्षात 3 वाक्य बोलते. ऐका पहिलं वर्ष, सावध ऐका. संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकलं का? तिसरं वर्ष कान फुटले का? 4थ्या वर्षी झाला दिंडी 3 एकरी आला आमच्या बोकांडी. पाहता काय अवघडे. हो, याला कंट्रोल करा. तू का म्हणे माया. हा मुलगा जन्माला आला तेव्हा याला शिव होता, याला चिटकली माया. आणि हा सगळा तमाशा कोणी केला? मायेने केला. इथून पुढे सगळे माणसं देण्यात ठेवा, जगाला कोणाचं काही घेणं नाही. भ्रमात राहू नका. लोकांना वाटतं आपल्याला लोक मानित्या, फक्त फायद्यापुरते मानित्या. लोकांशी तुमचं काही घेणं नाही. रात गई बाद गई. आपल्या लोकांना भ्रम आहे बाबा मी मला लई फोन येत्या. पागल आहे तू. मला फार लोक मानित्या. डोक्यात भरमिष्ट झाला तू. तिचं माझ्यावर फार प्रेम आहे. मेंदू उतारला तुझा. असे 3 जण म्हणत होते तू 4था येड्या. 3 तलावात उडी टाकली. तू भूत होशील भूत. कोण कोणावर प्रेम करायला मोकळं नाही. ह्या जगाची एकच व्याख्या आहे, लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव्ह इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. या जगात दोघंच प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसरा प्रेमही करू शकत नाही. डोक्यातून काढून टाका. काही लोक म्हणते मला फार मित्र मानित्या, पाजी तो म्हणून. पाजायचं बंद कर. हे अंत्यविधीला नाही आला. लोकांना काही तुमचं घेणं नाही. जरा घमेंड कमी करा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. इथं आपण 1 तास 20 मिनिटापूर्वी होतो ठेवलेला आहे. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत होते. फायनल करून घ्या बरं का. हा पोरगा जन्माला आला तेव्हा याला नाव नव्हतं. याच्या आजीनं याला नाव ठेवलं. पण हा कसा तयार आला? 1 मिनिटात. मागच्या जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी हा जन्माला आला. तुझं नाव काय? मनोज. आला. जन्माला आला तेव्हा तो शिव होता का जीव होता? शिव होता. प्रश्न असा आहे, तो बाहेर आला तेव्हा त्याची आजीबाई तिथं होती. त्या आजीनं काय केलं? हातात गार पाणी घेतलं आणि त्याच्यावर शिपडलं. सावध झालं ते कार्ट. आणि ते म्हणलं क्याव म्हणजे मी काही करीन, तुला काही घेणं. मी आता बाहेर आलो. शिपडावं लागतं ते. आता त्याला असं नियम आहे, मायला म्हणलं तुम्हाला पटणार नाही, पण बाळ जन्माला आल्यावर ते 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. त्याच्या बापाला सुद्धा.
दाखवायचं नसते. 5वीच्या दिवशी झाकून ठेवायचं असतं. पूजा करताना उघडं ठेवू नये. हां, त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101, ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा. आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला. सटवीनं ते बंद करून टाकले. कारण आता सटवी काय जाम झाली. सटवी सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात. औषधाच्या वासान सटवी जात नाही तिथं. कोण टाकेल ताण कर. मग त्या पोराच्या कपड्यावर लिहा तर कोण हे पांढरे कपड्यावाले पुरी हिंडते ना, हे नर्स फिरस याच जाते हॉस्पिटलमध्ये त्याच्या कपड्यावर लिहायला. आणि त्यानं कपाळावर हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या. पोरानं 5वीला बाटली पाहिली. बाळ बाहेर आलं. आजीनं मांडीवर घेतलं आणि त्या आजीनं त्याला 4 डोस दिले. पहिला डोस दिला मी. पहिला डोस कसा दिला पहा. हातात घेतलं बिस्किट कोणी, आजीनं, आणि त्याला एक पहिला डोस दिला. तुझं 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 होतं का पहिलं. पण त्याला डोस कोणता आहे, तुझं. ते लगेच म्हणलं. 2 शब्द आजीनं तयार केले. तू मी तुझं. हे 1.5 महिना भांडण का असं चालू होतं. मी मी तू तुझा जग. त्या पोराला ह्या 4 शब्दांनी ग्रासलं आणि मायेनं आधार दिला. आणि मायेमुळे आपल्याला मुलाबाळांसाठी कष्ट करायची पाळी आली. ती माया फक्त देवाच्या नावानंच तुटू शकते. तुका म्हणे माया होय दाशी लागे पाय, नाही तर ह्या औलादींसाठी काही कमवायची गरज नाही. 15 वर्ष